यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे। नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खानच्या घरावरती बुलडोझर चालणार असल्याची माहिती मिळाली आहे। फहीम खानच्या परिवारानं मनपाच्या काही फूट जागेवरती अतिक्रमण केल्याची माहिती आहे। या अतिक्रमण केलेल्या जागेवर पालिका बुलडोझर चालवणार आहे। पालिकेच्या आसीनगर झोननं फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस बजावली आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राजे उद्धवजी भोसलेंनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली। कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी हद्दवाढ समर्थन कृती समिती आक्रमक झाली। कोल्हापुरात 18 गावांनी बंद पुकारले। आज गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार असून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध केला जाणार आहे। लातूरच्या जळकोट रोडवरती 3 ते 4 जणांच्या टोळक्याकडून 2 तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। अनेक महत्त्वाची बातमी ती म्हणजे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या एका गाण्यावरनं आता वाद निर्माण झालाय। कुणाल कामरानं स्टँडअप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणावरती भाष्य केलं। यामध्ये शिंदे यांच्यावरती व्यंगात्मक टीका केली। या व्हिडिओमध्ये कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन करणारं गाणं म्हटलं। त्यामुळे कुणाल कामराविरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी कामराच्या खार इथल्या शोच्या सेटची सुद्धा तोडफोड केली। या तोडफोड प्रकरणी आज पहाटे शिवसेनेचे युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल आणि बांद्रा विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतलं। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। उदय, कामराच्या सेटची ही तोडफोड केल्यानंतर काय कारवाई शिवसैनिकांवरती झाली आहे? श्वेता, आपण पाहतोय काल रात्री कुणाल कामरा यांच्या खार येथील स्टुडिओमध्ये घुसून शिवसैनिकांनी तोडफोड केलेली आहे। त्या प्रकरणी खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानुसार आज पहाटे कुणाल कामरा यांच्या स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेचे पदाधिकारी राहुल कनाल आणि कुणाल सरमळकर यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले पहाटे आणि त्यांना खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। काही वेळानं त्यांना अटक करतील असं सांगण्यात येत आहे, मात्र सध्या त्यांना ताब्यात असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे काही शिवसैनिक जे आहेत, ज्या काल रात्री आक्रमक झाले होते, त्यांनी तोडफोड केलेली ते देखील आता खार पोलीस स्टेशनला एकावर एक जमा होत असल्याची माहिती मिळते आहे। बरं उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि आपण अपडेट घेत राहू या प्रकरणामध्ये पुढे काय काय होतं। आता पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या। हिंजवडी आयटी पार्कमधील बस जळीत कांड प्रकरणी व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली। बस चालकाला बेन्झिन केमिकल कसं मिळालं, बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त आसनं कशी बसवण्यात आली होती का, असे प्रश्न पोलिसांकडून विचारले जात आहेत आणि चौकशी करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। उन्हाची चाहूल लागताच लिंबाची आवक कमी होऊन भाव वाढतोय। किरकोळ भाजी मार्केटमध्ये लिंबाला 150 ते 200 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय, तर एका लिंबाला 10 रुपयांचा भाव मिळतोय। कर्जमाफी जाहीर केली तर काय करावं यासाठी आरबीआयनं मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत। कोणत्याही बँकेला जबरदस्तीनं कर्जमाफी देण्यासाठी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्याला सुद्धा कर्जमाफी केली तेवढाच रकमेचा लाभ देण्याचं बंधन असेल, याबाबतचं परिपत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जाहीर केलंय। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णतेमुळे बाजारात गाजर, बीट आणि काकडीच्या मागणीत वाढ झाली आहे। काही आठवड्यापूर्वी ज्या काकडीच्या किलोचा भाव 10 रुपये होता तो आज 40 ते 50 रुपयांपर्यंत पोहोचलाय। त्यामुळे काकडी उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासूनची कांद्यावर निर्यात शुल्क हटवण्याची मागणी मान्य करत येत्या 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। तत्पूर्वी या निर्णयानंतर कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांपासून ते 1700 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला। अखेर हापूस आंब्याचं बाजारात आगमन झालंय। सिंधुदुर्गातील बाजारपेठेत हापूस, पायरी आणि इतर जातीचे आंबे आलेत। यंदा वेळेवरतीच हापूसचं आगमन झाल्यामुळे संपूर्ण मोसम संपेपर्यंत ग्राहकांना हापूसची गोडी चाखता येणार आहे। मात्र सध्या तरी हापूसची किंमत सामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही। श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात शेवगा, ढोबळी मिरची, फ्लॉवर, भुईमुग शेंगांच्या दरात घट झाली आहे, तर हिरवी मिरचीच्या दरात सुद्धा वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 305 क्विंटल आवक झाली,
त्याला सर्वसाधारण 2,600 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. गेल्या वर्षभरात 5 लाख टन कांद्याची निर्यात घटली आहे. कांदा निर्यातीत वर्षभरात 5 लाख टन घट झाली. गेल्या वर्षभरात कांद्याच्या किमतीत सरासरी 39% घट झाली. राज्यामध्ये 75% शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या गटशेतीचा प्रयोग राबवण्याची गरज आहे. त्यासाठी नवं धोरण आणणार असून त्यासाठीची आर्थिक मदत वाढवली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या पहाडी गोरेगाव प्रेमनगर येथील प्रकल्पातील अत्यल्प आणि अल्प गटातील घरांचा समावेश असलेल्या इमारतींची 35 लाखांची पाण्याची देयकं तसंच 20 लाखांची वीज देयकं थकवलेली आहे. त्यामुळे पालिकेनं म्हाडाला नोटीस बजावली आहे. डिसेंबर महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 2 धावपट्टींपैकी एका धावपट्टीवर विमान यशस्वीरित्या उतरवण्यात आलं. याच दिवशी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी एप्रिल महिन्यात विमानतळ सुरू करण्याची घोषणा केली. विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं 85% अधिक काम पूर्ण झाल्यामुळे 4 टप्प्यांपैकी पहिला टप्पा जून महिन्यात पूर्ण होईल.